Last stop हा खांदा तुझा last stop हा खांदा तुझा last stop हा खांदा तुझा last stop हा खांदा. नमस्कार, मी प्रथमेश शिवलकर. मी आत्ताच लास्ट ऑफ खांदा हा सिनेमा बघितला. खूप 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 सुंदर सिनेमा आहे. श्रमेशने खूप सुंदर लेखन केलं आहे. संवाद तर खूप अप्रतिम आहे आणि सगळ्यांनी ही जरी सगळी नवीन टीम असली तरी खूप कमाल सिनेमा झाला आहे. प्लीज 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 हा सिनेमागृहात जाऊन बघा. श्रमेश माझा मित्र आहे म्हणून हे मी आवाहन करत नाही आहे. एक नॉर्मल प्रेक्षक म्हणून तुम्हाला हा सिनेमा तुमचा वाटेल, ही तुमची लव्ह स्टोरी वाटेल, तर प्लीज हा सिनेमा जाऊन प्लीज तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा. खूप छान सिनेमा आहे. लास्ट ऑफ खांदा प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे. नमस्कार, आताच लास्ट ऑफ खांदा नावाची फिल्म पाहिली. आमच्या मित्राची फिल्म आहे, खरं तर मित्रांची फिल्म आहे, कारण श्रमेशने हा सिनेमा लिहिलाय पण त्यामध्ये काम सुद्धा केलंय त्याने मुख्य भूमिकेत. आमचा बने आहे, आमचा मंदार आहे, माझी खूप जवळची मैत्रीण धनश्री या सिनेमात आहे, मोरे आहेत, आमचे प्रभाकर दादा आहेत, आमची प्रियांका हांडे, अशी सगळी एक शशा आहे आमचा माझा सगळ्यात जवळचा मित्र. तर ही अशी सगळी टीम छान जुळवली आहे त्याने आणि एक सुंदर लव्ह स्टोरी त्याने चित्रित केली आहे. तर मला त्याचे खूप मनापासून आभार मानायचे. बापरे, काही काही सीनला तर आम्ही वेड्यासारखे हसत होतो. मला असं वाटतं की हा जो त्यांनी एक सुंदर प्रयत्न केला आहे, एक सुंदर सिनेमा बनवलाय, तो सिनेमा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघितला पाहिजे. सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप छान आहे, गाणी चांगली झाली आहेत, छान दिसतोय सिनेमा. तर मला सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती करायची आहे की चित्रपटगृहातच जाऊन हा सिनेमा बघा. आणि माझ्या सगळ्यांना, सगळ्या टीमला आणि काय म्हणूया सगळ्या म्हणजे श्रमेशला, स्पेशली श्रमेशला, कारण त्याचा हा पहिला सिनेमा आहे आणि पहिलं हे नेहमी स्पेशल असतं, त्यामुळे त्याच्या या पहिल्या सिनेमासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. आमचे सगळे जवळचे मित्र प्रदीप जाधव, सचिन कदम यांनी निर्मित केलेला आणि श्रमेश बेटकरने लिहिलेला, विनीत परुळेकर यांनी दिग्दर्शित केलेला लास्ट ऑफ खांदा या सिनेमाच्या प्रीमियर शोला आत्ता मी आलो होतो. खूप छान सिनेमा जगून आला आहे. विशेष मी कौतुक करेन श्रमेश बेटकरच्या लिखाणाचं. त्याचे जे चुरचुरीत संवाद आहेत याच्यासाठी या अवश्य सिनेमा बघा. आमच्या श्रमेशचा हा पहिला पदार्पणाचा सिनेमा आहे. सो श्रमेश, प्रभाकर दादा, मंदार, बने, शशी, धनश्री, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. 21 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नक्की जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा. धन्यवाद. हाय, नमस्कार, मी पृथ्वी प्रताप आणि मी आत्ता आलो आहे प्रीमियरला लास्ट ऑफ खांदाच्या. आमचा मित्र श्रमेश बेटकर याची पहिली फिल्म, त्याने लिहिलेली फिल्म आणि तोच मुख्य भूमिकेत आहे, मध्यवर्ती भूमिकेत आहे. आणि हा सिनेमा खूप रिलेटेबल आहे, तरुणांना आवडेल असा सिनेमा आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज आलेली असते. कधी कधी प्रेम व्यक्त करता येतं पण बऱ्याचदा ते अव्यक्त राहतं आणि अव्यक्त प्रेमामधली ही अशी थोडी मजेशीर प्रेमकथा तुम्हाला बघायला खूप आवडेल. सो जरूर पहा लास्ट ऑफ खांदा. नमस्कार, मी रोहित माने. मी आज आमच्या भावाच्या फिल्मला आलो होतो. भावाच्या म्हणजे आमच्या श्रमेशच्या फिल्मला आलो आहे आणि कमाल फिल्म झाली आहे. खूप मजा केली आहे सगळ्यांनी. आमचे म्हणजे हास्य जत्रेतले बने आहे, मंदार आहे, प्रभादादा आहेत, सगळ्यांनी उत्तम कामं केली आहेत. श्रमेशचं तर काय बोलायलाच नको, म्हणजे हिरो झालाय आज आमचा भाऊ. मोठ्या पडद्यावर आलाय, मोठ्या पडद्यावर हिरो आलाय. तर श्रमेशसाठी फिल्म बघा. श्रमेशसाठी असं नाही, सगळ्यांसाठीच फिल्म बघा. फार गोड फिल्म झाली. सगळे आमची मैत्रिणी सुद्धा आहे फिल्ममध्ये, फार गोड काम केलं आहे तिने सुद्धा. तर नक्की फिल्म बघा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. सो 21 तारखेला आमचा मूवी येतोय लास्ट ऑफ खांदा. आजच त्याचं प्रीमियर झालं आणि 21 नोव्हेंबरला तो रिलीज होतोय. खूप भारी वाटतंय खरं तर. आज आम्ही सगळ्यांच्या रिॲक्शन्स बघितल्या, खूप कमाल रिॲक्शन्स होत्या सगळ्यांच्या आणि ते ऐकून आम्हाला खूप छान वाटतंय. म्हणजे आमचा पेपर तर छान गेला, तर आम्हाला एक्झामची निकालाची खरं तर अपेक्षा आहे किंवा आम्ही वाट पाहतोय त्याची. सो खूप मिक्स्ड फिलिंग आहेत आणि प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट आहे यार. सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये बघितली पाहिजे. 21 तारखेला लास्ट ऑफ खांदा. नमस्कार, मी अंकुर वाढवे आणि आत्ताच मी हा सिनेमा बघितला लास्ट ऑफ खांदा. खूप सुंदर लव्ह स्टोरी आहे आणि खूप ही लव्ह स्टोरी हसत हसत कशी टचकन डोळ्यात पाणी आणते हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही नक्की हा सिनेमा बघा. खूप हसायला पण येईल, खूप इमोशनल पण व्हाल आणि स्टोरी ही खूप उत्तम आहे. नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन हा चित्रपट बघा. माझ्या मते तर हा चित्रपट एकदम सुपरहिट आहे
आणि माझ्याकडून फिल्मच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी भक्ती देसाई. आता लास्ट ऑफ खांदा बघितला आणि एवढी कमाल फिल्म आहे, मला खूप आवडली. श्रमेशने खूप सुंदर फिल्म लिहिली आहे आणि त्याहीपेक्षा त्याने खूप कमाल काम केलं आहे. आणि जुईलीचंही खूप कौतुक, कारण तिची पहिली फिल्म आहे आणि खूप छान आणि गोड काम केलं आहे तिने. धनश्रीने एक तडका आणला आहे फिल्ममध्ये. सो माझ्या मित्रांचं खूप खूप कौतुक आणि थँक्यू सो मच. हाय, नमस्कार. मी श्रमेश बेटकर आज तुमच्यासमोर आलो आहे कारण की 21 नोव्हेंबरला आमचा सिनेमा रिलीज झाला आहे, लास्ट ऑफ खांदा. तर खूप खांदे एकत्र आलेत आणि हा एक खांदा आम्ही तयार केला आहे. त्या खांद्याला एक चांगला खांदा देण्यासाठी तुम्ही आमच्या सिनेमागृहात येण्याची गरज आहे. आम्हाला प्रेमाची, आशीर्वादाची गरज आहे. मी तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो की या सिनेमात सरप्राइजेस आहेत. तुमच्या मनात तुम्ही एक गोष्ट ठेवून याल, पण जाताना काहीतरी खूप छान, एक छान सुंदर आठवण मनात ठेवून जाल. फक्त तुम्ही थिएटरपर्यंत या, मनोरंजनाची गॅरंटी आम्ही घेतो. आणि या खांद्याला म्हणजे लास्ट ऑफ खांद्याला एका तुमच्या खांद्याची गरज आहे, प्रेक्षकांच्या खांद्याची गरज आहे, तरच तो महाराष्ट्रभरात पोहोचेल. पुन्हा एकदा आवाहन करतो, 21 नोव्हेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात पाहायला विसरू नका लास्ट ऑफ खांदा. थँक्यू. श्रमेशची मेहनत गेले 4 वर्ष चालू आहे आणि त्या मेहनतीला आज खऱ्या अर्थाने फळ आलं आहे. सगळ्यांना मूवी आवडतो, याचं खूप भारी वाटतंय. आणि श्रमेशचं खूप कौतुक, कारण त्याने खूप मनापासनं या फिल्मसाठी खूप सारी मेहनत घेतली आणि ती मेहनत आज खऱ्या अर्थाने फळाला आली. त्यामुळे श्रमेशचे खूप 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 मनापासनं धन्यवाद. आणि सगळ्यांनी ही फिल्म आवर्जून बघा, कारण खूप याच्यामध्ये यूथ रिलेटेड सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि सगळ्यांना रिलेट होणारी गोष्ट आहे, कारण प्रत्येकाच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. आणि ती आयुष्यात प्रत्येकाला प्रेम हे झालेलंच असतं आणि प्रेम हा आपला एक मनाचा हळवा कोपरा आहे, त्यामुळे ते प्रत्येकाला रिलेट होतं. त्यामुळे ही फिल्म येत्या 21 नोव्हेंबरला रिलीज होते, त्यामुळे सगळ्यांनी अगदी आवर्जून बघा लास्ट ऑफ खांदा. नमस्कार, मी हर्षद अतकरी. मी आताच लास्ट ऑफ खांदा नावाची फिल्म बघितली. श्रमेशने या फिल्मचं लेखन केलं आहे आणि त्यात ॲक्टिंगही केली आहे. खूप छान झाली आहे फिल्म. खूप एंटरटेनिंग आहे, खूप धमाल येते. तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा सिनेमा बघायला या. तुम्हालाही तेवढीच मजा येईल जेवढी मला आली. आणि माझ्यातर्फे या टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझा लास्ट स्टॉप हा खांदा, तुझा